आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। महाराष्ट्रातील सर्व मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी। सरकार आरक्षण कसं देत नाही ते पाहतो, मनोज जरांगेंचा इशारा। धर्माच्या नावानं कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही, मनोज जरांगेंच्या मागणीवर नितेश राणे यांची प्रतिक्रिया। 1994ला दिलेलं आरक्षण रद्द करा, कशाच्या आधारावर आरक्षण दिलं, श्वेतपत्रिका काढा, मनोज जरांगेंची मागणी। श्वेतपत्रिका काढण्यासाठी जरांगे यांच्याकडून सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम। 1994ला शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, उदयनराजेंची शरद पवार यांच्यावर टीका, तर जातीनिहाय जनगणना करण्याची देखील मागणी। मराठवाड्यातला मराठा समाज कुणबी, गावागावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या, कुणी आंदोलन केलं म्हणून नोंदी थांबणार का, जरांगेंचा सवाल। मराठा कुणबी एकच, आम्ही पुरावे द्यायला तयार, जरांगे यांचं वक्तव्य। तर मराठा कुणबी एक नसेल तर सरकारनं तसे पुरावे द्यावेत, जरांगेंची मागणी। मराठा आणि कुणबी एक नाहीत, कुणबी हा वेगळा प्रकार आहे, जरांगेंच्या दाव्यानंतर लक्ष्मण हाके यांची माहिती। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय सलोखा बिघडतोय, सरकारनं दिलेलं आश्वासनं पूर्ण करावीत, आरक्षणावर खासदार ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांचं शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावण्याचं काम, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। जळगावमध्ये शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटले, व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर आरोप, तर किशोर दराडे यांनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळले। सुषमा अंधारेंना काही काम नाही, पोलिंग एजंट्सना याद्यांसोबत खर्चाला 500 रुपये दिले जातात, हा निवडणूक प्रक्रियेचा भाग, गुलाबराव पाटलांचा अंधारेंच्या ट्विट केलेल्या व्हिडिओवर उत्तर। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला फोन, शिंदेंची काल महेंद्र भावसार यांच्यासोबत फोनवरून चर्चा, तर शिंदेंच्या फोननंतर देखील महेंद्र भावसार निवडणूक लढवण्यावर ठाम। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा, भाजप 155, शिंदे गटाला 65 तर अजित पवार गटाला 55 जागा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नकोत, भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला, संभाव्य उमेदवार आणि विधानसभेच्या जागांसाठी अहवाल देण्याच्या सूचना। उद्या महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक नाही, उद्याच्या बैठकीमध्ये पुढील दिशा ठरणार, शरद पवारांची माहिती। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्यात, सातारा जिल्हा कमिटी शरद पवार यांच्याकडे मागणी करणार। पुण्यामध्ये कुणी विश्वासघात केला याची माहिती माझ्याकडे, विश्वासघात करणाऱ्यांवर कारवाई होणार, काँग्रेसच्या चिंतन बैठकीमध्ये नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना इशारा। उद्धव ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला, मुंबई उपनगर, ठाणे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला। निवडणूक आयोग पक्षपाती, केंद्रातलं सरकार पोहोचल्यावर 3 निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, संजय राऊतांचा इशारा। उद्यापासून एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन, 18व्या लोकसभेच्या अधिवेशनाकडे देशाचं लक्ष, केंद्र सरकारकडून काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार, सूत्रांची माहिती। आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली, परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार, शिक्षण मंडळाची माहिती। मोदी सत्तेत येताच क्रांतिकारी गोष्टी घडल्या, कधी नव्हे ते नीटच्या परीक्षांचा गोंधळ उडाला, नीट परीक्षेतील गोंधळावरून जयंत पाटलांची केंद्र सरकारवर टीका। नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये नव्यानं याचिका, अनियमिततांची चौकशी करण्यासाठी ईडी आणि सीबीआयला निर्देश द्यावेत, याचिकेत मागणी। नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू, बिहार आणि गुजरातमध्ये दाखल झालेल्या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास। पुण्यामध्ये शरद पवार गटाची जोरदार बॅनरबाजी, राज्यामध्ये सरकार बदलायचंय, पवार गटाचा बॅनरवर उल्लेख। खासदार संदीपान भुमरे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीपर्यंत भुमरे मंत्रिपदावर राहण्याची शक्यता, खासदार झाले तरी देखील भुमरे दोन्ही मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता। 15 दिवस महाराष्ट्र हादरून ठेवला होता, बारामतीमधून निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो, शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांचा दावा।